राज ठाकरेंची प्रतिक्रिया। पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना 2 लाख कोटी कर्ज होतं, आता राज्यावरती 2 वरून 11 लाख कोटी कर्ज गेलंय। राज ठाकरे यांचा राज्य सरकारवरती निशाणा। राज्यातून 4.5 ते 5.5 हजार मुलं बेपत्ता होत आहेत। भाषेची हमी नाही, मुलांची हमी नाही, हे कोणतं राज्य? राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा। तर सगळी तरुण पिढी ही आता ड्रग्सच्या आहारी जातीये। शाळा कॉलेजमध्ये मुलं ड्रग्सचं सेवन करतायत। राज ठाकरेंची प्रतिक्रिया। विधान परिषदेच्या 9 जागांसाठी पुढील महिन्यामध्ये निवडणूक होण्याची शक्यता। विधान परिषदेत देखील मवियाला एकच जागा, 8 जागा महायुतीच्या पारड्यामध्ये। उद्धव ठाकरे पुन्हा विधानसभेत जाण्याची शक्यता, तर मवियामध्ये एका जागेसाठी रस्सीखेच। एनसीपीचे दोन्ही गटातील नेते भोंदूबाबा खरातच्या संपर्कात होते। चाकणकर, सुनील तटकरे, सरोज हिरे भोंदूबाबाच्या संपर्कात। जयंत पाटील, निलेश लंके भोंदूबाबा खरातच्या संपर्कात असल्याची माहिती। नेत्यांच्या भोंदूबाबा खरात सोबत वेगवेगळ्या पूजा विधी झाल्याचंही समोर। भोंदूबाबा खरातच्या घरात सापडलेल्या पिस्तुलाबाबत तपास सुरू। खरातच्या घरातून एक पिस्तूल, 3 जिवंत काडतुसं पोलिसांनी जप्त केली। खरातकडे शस्त्र बाळगण्याचा परवाना होता का याची तपासणी सुरू आहे। रुपाली चाकणकरांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा। मुख्यमंत्र्यांनी रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्यावा। भाजप नेत्या नीता केळकर यांची मागणी। दत्ता भरणे यांच्याकडून चाकणकरांची पाठराखण होत असल्याची संगीता तिवारींची टीका। दत्ता भरणेंना चांगले नेते म्हणत होते, दत्ता भरणे चाकणकरांना कशाला क्लीन चिट देतायत? संगीता तिवारींचा सवाल। अशा एप्स्टीन बाबांवर इतकी मेहरबानी? या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत, नक्की या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत का? भोंदूबाबा खरात आणि महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या प्रकरणावरती अंजली दमानी यांची टीका। तर रुपाली चाकणकरांची तात्काळ पदावरून हकालपट्टी करा, दमानी यांची मागणी। आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। 4 वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर नागपूर मनपाची आज पहिली सर्वसाधारण सभा। सत्ताधारी आणि विरोधक प्रश्नांवरती यावेळेस प्रशासनाला धारेवर धरण्याच्या तयारीत आहेत, तर शहरातील प्रलंबित नागरी प्रश्नांवरून खडाजंगी होण्याची शक्यता आहे। रत्नागिरीतील जिल्हा परिषद सभापतींची निवड 25 मार्चला होणार। जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये शिंदेंच्या सेनेचं वर्चस्व। जिल्हा परिषदेच्या सभापतीपदी कुणाची वर्णी लागणार याची सर्वांनाच उत्सुकता। गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावरती पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक या ठिकाणी हृदयाची यशस्वी शस्त्रक्रिया। छातीमध्ये दुखू लागल्यानं त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। अवकाळी पावसाचा राज्यातील 11 जिल्ह्यांना फटका। जवळपास 7,000 हेक्टरवरती शेतकऱ्यांचं नुकसान। 30 तालुक्यांना अवकाळीचा फटका। गहू, हरभरा, कांदा आणि आंबा पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। राज्यातील ऊस संपल्यानं 176 कारखाने बंद। यंदा साखर उत्पादनात घट होणार। राज्यात 99 लाख टन साखर उत्पादन तयार, तर 32 कारखान्यांचे धुराडे सुरू। एचडीएफसी बँकेचे अकार्यकारी अध्यक्ष अतनू चक्रवर्ती यांचा राजीनामा। मूल्य आणि नैतिकता या संदर्भात मतभेद असल्याचं कारण देत अतनू चक्रवर्ती यांचा राजीनामा। राजीनाम्यानंतर एचडीएफसी बँकेच्या शेअरमध्ये 5% घसरण। महाराष्ट्रातील जल जीवन मिशन 2.0 साठी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सामंजस्य करार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये करारावर स्वाक्षऱ्या। डिसेंबर 2028 पर्यंत हर घर जल प्रमाणीकरण साध्य करण्याचं उद्दिष्ट। अभिनेत्री शिल्पा शेट्टीला पतीनं दिलेला 12.5 कोटींच्या भेटीची फेरतपासणीचे निर्देश। 2019-20 दरम्यान या रकमेला अस्पष्ट जमा रक्कम मानून एकूण उत्पन्नामध्ये समाविष्ट करण्यात आली होती। या भेटीची सत्यता सिद्ध करण्याची शिल्पा शेट्टीला दुसरी संधी आहे। ईदच्या पार्श्वभूमीवरती दिल्लीमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। ठिकठिकाणी बॅरिकेड्ससह घरांच्या छतांवर देखील पोलिसांचा बंदोबस्त। 100 ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात।